So hey guys, I am Pratik Sagar, B student at PICT. सो ॲक्च्युली आज आमचं एका सब्जेक्टचं सबमिशन आहे अँड प्लस मॉक पण आहे त्याच सब्जेक्टची अँड दिस इज अवर लास्ट सेमिस्टर. सो दिस विल बी अवर लास्ट सबमिशन ऑल्सो अँड आय हॅव डिसाईड टू शूट माय होल डे. लाईक पूर्ण मी शूट करायचा ट्राय करेल, लाईक मॉक वगैरे कशी होते. सो आणि हा मी पहिला ब्लॉग शूट करतो आहे माझा. सो लेट्स सी हाऊ इट गोज. सो आज आमचं डिजिटल बिझनेस मॅनेजमेंटचं चेकिंग आहे आणि फाईल तर पूर्ण रेडी आहे. सो फाईलमध्ये आता लास्टचे 2 असाइनमेंट फक्त चेक करायचे आहेत मला आणि आज सबमिशन होऊन जाईल डिजिटल बिझनेस मॅनेजमेंट. अजून देन FOC अँड एम्बेडेड पण राहिलेत माझे. 7 आणि 8 माझे चेकिंग करायचे. सो ते आज चेक करणार आहे आणि देन नंतर FOC आणि एम्बेडेड चेक होतील मे बी. सो मोस्टली आज सबमिशन होऊन जाईल आमचं अँड मे बी FOC राहू शकतं. FOCचे आय गेस 2 राहिलेत माझे चेक. 10-15 झालेत आणि 10:30ला मॉक चालू होईल. सो लेट्स गो टू कॉलेज. अरे फोटो काय कोण लिफ्ट वापरत आहे भाई आता. कोणता आहे का? नाही थोडंच सो इकडे वायवा चालू आहे आमची आता DBMची. इकडे माधव बसलाय. नेक्स्ट नंबर माधव, आकाश. माधव डिजिटल बिझनेस मॅनेजमेंट. सब्जेक्टचं नाव काय आकाश? डिजिटल बिझनेस मॅनेजमेंट. माधव फुल प्रिपरेशन करून आलाय. सो लेट्स सी, बघूया आता. नेक्स्ट आमच्या दोघांचा नंबर आहे. सो जस्ट देऊन आलो आहे आम्ही मॉक DBMची. सो मला क्वेश्चन तर खूप इझी विचारले, लाईक प्रोज अँड कॉन्स ऑफ डिजिटल बिझनेस मॅनेजमेंट. सो सांगितले प्रोज अँड कॉन्स. देन नंतर आय गेस सायबर सिक्युरिटी विचारलं. सो आय वॉज गोईंग इन व्हेरी थिअरॉटिकल. सो she was like, ma'am was like, no, you have to give like real time examples and all. मग रिअल टाइम एक्झाम्पल ऐन टाइमला सुचले नाहीत, बट आकाशने दिला. आकाश, तुला काय काय विचारलं? मला विचारलं की ते क्वेश्चन सेकंड एक्सपिरियन्समध्ये विचारलं भाई बिग डेटा अँड डेटा ॲनालिटिक्स. तर काय नाही भाई बोललो ॲमेझॉन वगैरे. ती म्हटली रिअल टाइम वगैरे एक्झाम्पल द्यायचे. ठीक आहे, जमत नाही भाई. म्हणजे आम्हाला आठवलं नाही त्या मोमेंटला. आम्हाला माहिती होत्या गोष्टी, बट त्या आठवलं नाहीत. विवेक, हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? काय काय विचारलं सांग. काही नाही भाई, मला एकच प्रश्न विचारला. ओके. असाइनमेंट तरी एक्सप्लेन करायला लावली. हॅलो, एक्सपिरियन्स अजून यायचा आहे मला. I am very excited for this experience. Thank you for this opportunity to PICT College. माधव, बेस्ट ऑफ लक बाय. बेस्ट ऑफ लक बाय.
ठीक है. ओके. और फार्मिंग एडिटवर साधा उपासनेवाला बाकी आहे. मी ऑन रेडिट ऑलरेडी. जास्त झालं तुझं सगळं. हां आयएनएचा आता सबमिट करायचं उद्या आहे. हाथ में वाणू भाई, हाथ में वाणू. लंच नंतर लंच नंतर ऑलरेडी वन फ्रेंड. आणि A3च्या इकडे चलो मैकेनिकल इलेक्ट्रॉनिक मैकेनिकल इलेक्ट्रॉनिक ऑल डोमेन इलेक्ट्रॉनिक ऑल डोमेन. भाई काय भाई असं ना सबमिशन होऊन जाते ना भाई, उद्या होऊन जाते सस्पेंड आहे फॉर 1 मंथ. नाही रे भाई, तो इंटर्नशिप करतोय. हिज इंटर्न ॲट ॲस्ट्रोफेल एरोस्पेस. बसून आहे ते पुरतं मधुकर जोशी सोबत बसू भाई. प्लेसमेंट तर होऊन जाते, कोरवाल्यांचं तर होऊन जाते ते. भाई कोण बाकी मी बाकी आहे. भाई बाकी आहे भाई, असं ऑफिशियल कुठं आहे अजून? हां आलं ना ऑफर लेटर, अजून काय पाहिजे ती कुठं आहे? कोणी बघितलं? लेटर नाही आलं. अरे खरंच नाही हे पण आमचा ऑफर लेटर नाही. डिस्कस विथ HR in 2 days. She will share with you. ठीक आहे, knowledge. नाही, आमचा बॉन्ड आला आहे, आमचं ऑफर लेटर नाही. मेसेज आला आहे का बघू दे, मला चेक करू दे 1 मिनिटात. चुकलं आहे थोडंसं. ओंकार हर्षल चुकीचा मेसेज टाकला त्यांनी. चुकीचा मेसेज इकडे चुकीचा मेसेज. एडिट करायचं आहे थोडं, ते अजून नाही कन्फर्म. प्लेसमेंट तर होऊन जाईल म्हणजे काय आता एवढे काय नाही, आज ना उद्या तर होऊन जाईल. होईल. आणि ते झालं नाही ती गोष्ट वेगळी आहे भरपूर जणांचं, बट होऊन जाईल. PICT मधून नाही होईल तर कुठून तेच होईल? ना. मधुकर काय आता मास्टर्स. कसं हिमांशू दाखव. हिमांशू पण झालं. हिमांशूची कंपनीमध्ये Electronics labs. एक्झॅक्टली यू डू दे. I am an embedded engineer there. सो यू डिझाईन PCBs ऑल. Yes, all the embedded hardware design as well as firmware. So how do you feel about your job? Is it what you supposed to do, or it is something? इज इट वर्थ इट ऑर आर यू एन्जॉईंग? No, नो not really. Why you are doing? अब पेट पानी का सवाल है, करना पड़ता है, अब क्या करें. नाही म्हणजे पोरांनी कोरमध्ये करते त्यांनी करायला पाहिजे का काय, तुझं ओपिनियन काय त्याच्यावर? का त्यांनी ज्याला जे करायचं आहे ते करावं, पण कोर जरा आतमधून इंटरेस्ट पाहिजे कोरसाठी. बट प्लेसमेंटचा काय सीन वाटतंय तुला? म्हणजे नाही, आता जर प्लेसमेंट भले लवकर होणार, तुम्ही जर पण जॉब सिक्युअर राहील. तुम्ही जर करताय कोर, म्हणजे नुसतं डिग्री घेऊन फायदा नाही. जर तुम्हाला खरंच येतं, करताय प्रोजेक्ट्स वगैरे करताय तुम्ही, तर का नाही होणार प्लेसमेंट तुमचं? कोण अडवते तुम्हाला आणि हे प्लेसमेंट? सगळे मिथ्स आहेत. तो ते म्हणजे काय कंपनीज येत नाहीत वगैरे. जर तुमच्याकडे असेल तेवढं पोटेन्शियल, तुमच्याकडे तेवढं पॅशन असेल करण्याच्या काय गोष्टी कोरमध्ये, कोरच्या स्किल्स जर असतील तुमच्याकडे तर भेटून नक्कीच प्लेसमेंट 3rd इयर 4th इयर नाही कॉलेजमध्ये, कॉलेज नंतर होईल, पण कोरमध्ये होईल. आणि कॉलेजमध्ये पण येत आहेत ना, ठीकठाक येतात कंपनीज. आणि काउंट पण कमी आहे कोरवाले, लोक कमी आहेत खूप. सो कोर कंपनीजला मोस्टली स्किल थोडे स्ट्रॉंग लागतात. मी बघतो की मुलं म्हणतात की कोर करतोय, पण आम्ही काही इंटरव्ह्यू घेतले, पण त्याच्यामध्ये लक्षात येतं की वरच्यावर केलं आहे डिग्री कंप्लीट करण्यापुरतं, आणि मग आम्ही कोर कंपनीज घेत नाही ना त्यांना, तर मग थोडी इमेज डाऊन होती की कोरमध्ये प्लेसमेंट नाही वगैरे. पण जो टेक्निकली स्ट्रॉंग आहे त्याचं प्लेसमेंट म्हणजे 99% कन्फर्मच आहे कोरमध्ये. कोरमधले 80% झालेत प्लेस सध्या. खूप काही ऑफ कॅम्पस पण झालेत, काही इन कॅम्पस पण आलते कंपन्या. जॉन्सन वगैरे आलते ना, जॉन्सन वगैरे.
जॉन्सन्स आली होती, सेडेमॅग आली होती, अजून ॲटमबर्ग पण आली होती. 8 सगळे ऑलमोस्ट 8चं पॅकेज दिलं आहे सगळ्यांना. So, जर तुम्ही कोरसाठी प्रिपेअर करत असाल तर हे रोबोटिक्स वगैरे जॉईन करा क्लब. सो हां, तुमच्या टेक्निकल स्किल तुम्हाला कशा वाढवता येतील त्याच्यावर थोडं फोकस करा. रोबोटिक्स क्लब जॉईन करा. अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये एम्बेडेड करा, तुम्ही STM करा. म्हणजे थर्ड इयरपर्यंत तुमच्या स्किल्स ॲटलिस्ट डेव्हलप झाल्या पाहिजे. आज ज्यावेळेस तुम्ही सेकंड थर्ड इयरमध्ये आहात त्यावेळेस एक तुमचं म्हणजे गोल सेट करा की लाईक ही कंपनी मला क्रॅक करायची आहे, या डोमेनमध्ये मला जायचं आहे. सो वन्स यू डिसाईड दॅट देन एव्हरीथिंग विल बी इझी फॉर यू. ते की तुम्हाला स्टार्टिंगला अनपेड इंटर्नशिप करण्याची ताकद ठेवा. हां अनपेड करा. नाही रे, 0 6 महिने अनपेड इंटर्नशिप होती आमची. हां तेच ना. बसमध्ये उभं राहत उन्हात तानात पाऊस स्ट्रगल वॉज रिअल. म्हणजेच तुम्हाला 8चं पॅकेज भेटणार नाही. पहिलं अनपेड करायला लागेल. अनपेड करायला लागेल.